तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की आपण पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकसाठी जाणार आहे. मग आपण सुरुवात केलेली. पहिला तर आपल्याला बँड दिलं तर हातात बांधण्यासाठी, आणि थोड्याच वेळात आपण बसमधून पोचलो आपल्या पन्हाळा गाड्यावरती. बघू शकताय कसं आहे, शेवटच गर्दी एवढी होती, नादच खुळा. आपल्या टीमसोबत लय पब्लिक आलं तर बघू शकता तुम्ही. तर ह्यो आपला दोस्त आहे. दोस्तासोबत आपण निघालेलो पन्हाळ्याला, म्हणजे आपल्या टीमसोबत आणि दोस्ताबरोबर. थोड्याच वेळात बाजीप्रभूंच्या मूर्तीला मानाचा मुजरा देऊन निघालो ट्रेकिंगच्या दिशेनं. बघू शकता तुम्ही पब्लिक सगळे कसं रेनकोटमध्ये हो. मग थोड्याच वेळात खाली निघालो आपल्या पन्हाळा गडाच्या दिशेने, म्हणजे आपल्या ट्रेकिंगच्या दिशेने, म्हणजेच आपल्या खिंडीच्या दिशेने. बघू शकता तुम्ही, नादच खुळा. एन्जॉय तर असला वाटत होता. खरा ट्रेक इथून सुरू होणार होता. बघू शकता तुम्ही, इथनं सगळा वाट कशी आहे, नादच खुळा. मग आपण सुरुवात केली चालायला पुढं. कसं आहे पब्लिक, शेवटच नादच खुळा. एवढं भारी वाटत होतं ना ट्रेकला. ज्याने हा ट्रेक अनुभवला आहे त्यांना खरंच भारी वाटलं असेल. त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला. शेवटच ट्रेक होता हो, नादच खुळा. तर आपल्याला काही आपली मंडळी वगैरे भेटलेली जी बाहेरून आलतीत. एक तर बेळगाववरून आलेले होते, ते आपल्याला भेटले. त्यांच्याबरोबर बोलून जरा चांगलं वाटलं. एकच नंबर वाटलं. ते प्रॉपर कोल्हापूरचे होते पण बेळगाववर राहायला होते. टॉपच, नादच खुळा. थोड्याच वेळात आपण बसलो मसाई पठारावरती. मसाई पठारावर असलं वारं सुटलेलं का नाही, शेवटच. आपली हे टीम मेंबर्स आहेत कोल्हापुरी फॉरेवर, आणि बघू शकता तुम्ही असला आनंद येत होता का नाही. एवढ्या सुनसान म्हणजे एवढ्या पसरलेल्या मैदानामध्ये झेंडा फिरवताना आपला भगवा. शेवटच, नादच खुळा. बघू शकता तुम्ही. मग झालं आपलं मसाई पठार खतम, आणि तिथून निघालो आपण पुढं. बघू शकता तुम्ही गर्दी ढीग. हेच ते आपली मंडळी बेळगाववरून आलेली. भावांबरोबर बोलून जरा चांगलं वाटलं. मग जाता जाता आपल्या मसाई देवीला पाया पडलो आणि निघालो आपल्या खिंडीच्या दिशेनं. बघू शकता तुम्ही, एवढं भारी वाटत होतं का नाही. शेवट म्हणजे नादच खुळा. हा ट्रेक आपल्या कोल्हापूर फॉरेवरनं आयोजित केलेला होता. आपला ओम माकणे पाटील ओम्या याच्या स्मरणात हा ट्रेक आयोजित केलेला होता. ट्रेक एवढा भारी वाटत होता ना, नादच खुळा. खरोखर ट्रेक अनुभवायला खूप भारी वाटत होतं. आणि वाटा इथल्या बघू शकता तुम्ही, शेवटच. आणि आपल्या कोल्हापुरी फॉरेवर या टीमचेही आपण आभार मानतो, कारण त्यांनी हा ट्रेक आम्हाला अनुभवण्यासाठी मदत केली. आम्हाला चांगला गायडन्स दिला, राहण्याची उत्तम सोय, परत जाण्या येण्याचा मार्ग सगळं त्यांनी दाखवलं. एकच नंबर झाला ट्रेक शेवटच. जेवण तर खतरनाक केलेलं होतं त्यांनी, नादच खुळा. शेवट म्हणजे शेवटच झाला ट्रेकिंग हा माझा. मला वाटलं नव्हतं की एवढं ट्रेकिंग भारी होईल, पण मी जे अनुभवलेलं त्याच्यापेक्षा आणि भारी झाला ट्रेक. एकच नंबर. दरवर्षीच आपण आता जायला सुरू करणार आहे या ट्रेकसाठी. बघू शकता तुम्ही वाट वगैरे कशी येतली, नादच खुळा. जर तुम्ही यावर्षी आला नसाल ट्रेकसाठी तर पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा हा पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक. खूप भारी वाटत होतं ट्रेकला. कसं आहे, नादच खुळा. मग हा कच्चा मार्ग पार करून आपण आलो आता रस्त्यावरती. कसं आहे, नादच खुळा. कच्चा मार्ग पार करून रस्त्यावरती आल्यावर जरा पायाला ठच पडत होतं. मग आपण त्यावर बघितलं वऱ्हाड हरवली ते बोलतात ते इथंच. मग तिथून पुढं आल्यावर जरा जेवलो वगैरे आणि निघालो पुढच्या दिशेनं. बघू शकता तुम्ही, इथं एक म्हण आहे, म्हणजे म्हण आहे का ते खरं आहे आपल्याला पण माहीत नाही. वऱ्हाड हरवलेलं पूर्ण असं म्हणतात. तेच मगाशी दाखवलेलं. मग ओढा बघू शकता तुम्ही, पाणी एवढं स्वच्छ. नादच खुळा. कसं आहे पब्लिक पण आनंदात, म्हणजे आनंदात गगन मावना असं म्हणतात. मग तिथून पुढे निघालो आपण आता खिंडीच्या दिशेनं. बघू शकता तुम्ही, नादच खुळा. शेवटच एन्जॉय आणि कसला पाहिजे एन्जॉय. भारी, एवढं लय भारी वाटत होतं भावांनो, नादच खुळा. आम्ही हा ट्रेक अनुभवला. तुम्ही अजून अनुभवला नसाल तर हा नक्की अनुभवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी हा ट्रेक अनुभवला त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला. ट्रेक भारीच वाटला असणार, तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भावाला फॉलो करा. एवढंच सांगायचं होतं. आता खिंडीचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2 बघायला मिळेल. जाता तुमच्या भावाला फॉलो करा आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो, जय शिवराय, जय शंभूराजे.